नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। डहाणू तालुक्यातील मृतक जानकीबाई जेतू भंडारी यांच्या नावावरील अवघी 4 गुंठे जमीन बेकायदेशीररित्या 40 गुंठे दाखवण्यात आल्याचा गंभीर गैरव्यवहार उघडकीस आला असून या प्रकरणात सहभागी असलेल्या निलंबित करण्यात आले आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली। या गैरप्रकरणात संतोष कोटनाके आणि जास्विन जमजा तलाठी आणि सरकार अधिकाऱ्यांनी मृत व्यक्तीच्या जमिनीचा फेरफार करताना गंभीर नियमभंग केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे। जानकीबाई भंडारी यांच्या निधनानंतर कोणतीही वारस तपासणी न करता तसेच मृत व्यक्तीशी रक्ताचे कोणतेही नाते नसताना राजेंद्र राऊत यांच्या नावावर जमीन फेरफार करण्यात आला। यामध्ये तलाठी आणि संबंधित महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला। आमदार जाधव यांनी या प्रकरणात केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करून विषय संपवण्यात येऊ नये तर यामध्ये सहभागी असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करावी, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात येणार का असा थेट सवाल उपस्थित केला। यावर उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेली बाब खरी असल्याचे मान्य करत सांगितले की संबंधित तलाठी आणि सरकार अधिकाऱ्यांनी संगमताने डिजिटल 7/12 मध्ये जाणीवपूर्वक व गंभीर स्वरूपाच्या चुका केल्या आहेत। हा प्रकार सरळ भ्रष्टाचाराचा असून चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या इतर अधिकारी कर्मचारी तसेच लाभार्थी व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी दिली। या गैरव्यवहारामध्ये नेमके कोण अधिकारी, कर्मचारी आणि खासगी व्यक्ती सहभागी आहेत याची संपूर्ण यादी जाहीर करून सर्वांवर कठोर कारवाई व्हावी अशी जनतेची भावना आहे। अशा ठोस कारवाईमुळे भविष्यात अशा प्रकारचे जमीन घोटाळे थांबतील असे मत व्यक्त होत आहे। महसूल विभागाने यापुढेही अशा प्रकारचे प्रकार टाळण्यासाठी डिजिटल नोंदणीची तपासणी अधिक कडक करण्याचे संकेत दिले असते तरी फक्त तांत्रिक सुधारणा नव्हे तर दोषींवर निर्भीड कारवाईच या प्रकरणाला न्याय देऊ शकते अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे। अध्यक्ष महोदय, बोला। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रश्नकर्ते आमचे सुनील प्रभू आजारी असल्यामुळं ते काय नाहीत आणि आपल्या सभागृहाची प्रथा आहे की ते नसतील तर प्रश्न आपण घेतो। अध्यक्ष महोदय, प्रश्नकर्त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे माननीय मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये प्रश्नकर्त्यांचे सगळे प्रश्न आणि सगळ्या अडचणींनी सगळे आरोप, झालेला भ्रष्टाचार, झालेली अनियमितता आपण उत्तरामध्ये मान्य केलेली आहे। काय उत्तर आहे आपलं? मी मुद्द्याच तेवढं घेतो की जानकीबाई जैतू भंडारी यांच्याशी नातेसंबंध असल्यासंबंधी आपण ज्या वेळेला अध्यक्ष महोदय वारस तपास करतो त्यावेळेला नातं काय असावं लागतं? ते ब्लड रिलेशन असावं लागतं। कोणतरी लांबचा नातेवाईक येऊन सांगतो की या मालकाचा मी नातेवाईक आहे आणि त्यांचं आपण आपल्या तलाट्यानी आपल्या सर्कल इन्स्पेक्टरनी त्याचं नाव लावून घेतलं। एवढ्यावर ते थांबले का? तर 1957 पर्यंत त्या जानकीबाईच्या नावावर 4 गुंठे जागा होती, तुमच्या अधिकाऱ्यांनी 40 गुंठे केली। म्हणजे याची जमीन त्याच्या नावावर तलाठी रातोरात करतात। हे डिजिटल 7/12 वगैरे तुम्हाला माहिती आहे, मी काय तुम्हाला सांगायला नको अशातला भाग नाही। आता आपण आपल्या उत्तराच्या शेवटच्या भागामध्ये काय म्हटलंय, मी सगळं डिटेल्स वाचून दाखवत नाही, की जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे। कधी बजावले? ज्या वेळेला आपण एखादा प्रश्न टाकतो तेव्हा किमान 30 दिवस अगोदर तो प्रश्न विधिमंडळाकडे यावा लागतो। विधिमंडळाकडे या सन्मान्य सदस्यांनी प्रश्न टाकल्यानंतर तुमचा कलेक्टर जागा झाला आणि म्हणून डहाणू सारख्या ठिकाणी आज जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत। अशा वेळेला 4 गुंठ्याचे 40 गुंठे करायचे, दुसऱ्याची जमीन आपल्या नावावर करायची, लांबचा नातेवाईक असला आणि त्याच्यामध्ये लागवड एक झाड सुद्धा झालेलं नाही आणि त्याच्यामध्ये झाड लागवड दाखवायची। मंत्री महोदय, आपण अतिशय सकारात्मक उत्तर देता, आम्ही तुमचं कौतुक करत असतो, परंतु तुम्हालाही मान्य आहे की या ठिकाणी खूप मोठं नुसती अनियमितता झालेली नाही तर चूक झालेली आहे आणि 4 गुंठ्याचं 40 गुंठे करण्याचं काम एकटा तलाठी करू शकत नाही।
त्याच्यावरती उच्च अधिकाऱ्यांची सुद्धा त्याला संमती असणार आहे आणि म्हणून केवळ तलाट्याला कारणे दाखवा नोटीस न बजावून आपण जिल्हाधिकाऱ्यांपासून खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत कोणती कारवाई करताय ही सभागृहाला सांगा. समाधान झालं तर दुसरा प्रश्न विचारणार नाही, समाधान नाही झालं तर अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न विचारायला संधी द्या. माननीय अध्यक्ष महोदय, समाधान करा. माननीय भास्करराव जाधवांनी मांडलेली वस्तू आहे ती खरी आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे यामध्ये तलाठी आणि सर्कल पहिले यांनी दोघांनी मिळून जी जानकीबाई 1986 मरण पावली तिचा जमिनीचा फेरफार जो 2025ला राजेंद्र राऊत आणि 2 या लोकांनी संगनमत करून तलाठी आमचा आराय आणि हे राऊत यांनी संगनमत करून 86 पासून तर 2025 पर्यंत मधलं काही चेक न करता परस्परच ही जमीन त्यांच्या नावावर करून दिली आहे. आणि त्यामुळं आता तर आपण गुन्हा दाखल केलाच आहे त्याचा FIR आपल्याला देतो मी. FIR कॉपी आणली आहे. आणि तलाठी संतोष कोटनाके आणि जी मंडळ अधिकारी आहे जोशविन गमजा हिला आता निलंबित केला आहे. आजच निलंबनाचे आदेश आम्ही काढतो आहे. आणि दुसरं या ठिकाणी गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यामध्ये प्रांत असेल, तहसीलदार असेल, जे लोक असतील नाही दादा पहिले त्यांनी जे चूक केली आहे गमजा आणि ते तलाठ्यांनी यांनी परस्पर केली आहे. आणि जो गुन्हा दाखल केला आहे तो याच्या ठिकाणी याच्यावर पोलीस तपास करत आहे. दुसरं 4 गुंठेचं 40 जे झालं आहे ते 40R झालं आहे ते आता 2 भाग आहे. एक तर म्हणणं आहे की ते जे आपले डिजिटल सातबार आहे याच्यामध्ये त्यांचं म्हणणं ही चूक झाली, पण मला वाटत नाही डिजिटल सातबारा वगैरे चूक असतं. हे जरा इतका मोठा फ्रॉड करताना हाही फ्रॉड केला आहे. आणि त्यामुळं या प्रकरणामध्ये त्याची फेरफार तपासली तर समजणार फ्रॉड झालाय की चूक आहे. हे फेरफारवरनं समजणार नाही. त्यांनी 2 भाग केले. एक तर परस्पर राऊतच्या नावावर सातबारा करून दिला ज्याचा काही भंडारीशी संबंध नाही. भंडारीचा संबंध आहे तर कडूशी, त्यांची मुलगी कडू. तर कडूला तर आपण तिच्या नावावर प्रॉपर्टी करून दिली आहे, आता तिच्या मुलीच्या नावावर करून दिली आहे. त्यामुळं तो वाद संपला आता. पण राऊत आणि हे जे सर्व लोक ज्यांनी हे बदमाशी केली यावर गुन्हा दाखल केला. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे 4 ते 40 कसं झालं याच्यावरही आम्ही गुन्हा दाखल करतोय. याचा गुन्हा दाखल व्हायचा आहे 4 ते 40चा. त्यामुळे याच्यावरही गुन्हा दाखल करू याही प्रकरणात. आणि अध्यक्ष महोदय जे भास्कररावजीला किंवा या प्रश्नासंबंधी जे अपेक्षित हा प्रश्न मांडण्याच्या दृष्टीने जे उद्दिष्ट आहे ते आम्ही राऊतावर कारवाई केलीच आहे. गुन्हा दाखल केलाच. आता आपल्याला तलाठी, मंडळ अधिकारी आणि 4 ते 40 करणारे यांचाही त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करू. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.